नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 23. मृगयेच्या वेळी मी दुर्योधनाला जे सांगू शकलो नव्हतो ते आता सांगणं भागच होतं. महाराजांच्या मनात पांडवांचं शल्य डाचत होतं आणि माझं मन ते तर ठाई ठाई भडकलेल्या वनव्यात चक्रवाक पक्षासारखं होरपळलं होतं. त्यांच्यामुळंच, केवळ पांडवांमुळंच मानखंडनेचे काळे कुट्ट ढग माझ्या सर्व जीवन आकाशाला घेरून उभे राहिले होते. अश्वत्थामा म्हणाला ते सत्य होतं. बालपणी साकळलेल्या रक्ताचं आता टणक गाठीत रूपांतर झालं होतं. आता मी सरळ चाललो असतो तरीही जगाला ती चाल तिरकीच दिसणार होती. मग तिरकं चालणं शहाणपणाचं नव्हतं काय? पांडवांच्या बाबतीत माझं मन आता भावनाशून्य झालं होतं. मिळेल त्या मार्गानं त्यांचा घडा त्यांच्या पदरात घालावा या शकुनी मामांच्या उघड उघड राजकारणाचा मार्गच मलाही मोहवित होता. त्यांच्या भयाचं धारदार खडगं माथ्यावर टांगतं ठेवून दुर्योधनाला राज्य करता येणं शक्य नव्हतं. तो काही यज्ञात समिधा टाकणारा ऋषी नव्हता. अर्घ्यदान करून परतताच मी प्रभंजनाकडून त्याला संदेश धाडला. काही महत्वाचं बोलायचं आहे. हे ऐकताच आपल्या घायाळ पायावर पट्टी बांधण्यासाठी आलेल्या राजवैद्यांना तसंच तिष्ठत ठेवून तो शेन पक्षासारखा झपाझप चालत माझ्या समोर क्षणात उभा राहिला. त्याची ही चालीतील भक्कमताच मला त्याच्या पहिल्याच भेटीत आवडली होती. त्याचे निर्णय कधी कधी चुकत होते, फार चुकत होते, पण ज्या भक्कमपणे तो आपल्या विचारांना चिकटून राहत होता तो भक्कमपणा कौरव पांडवात केवळ दुर्योधनातच होता. राजा म्हणवून घेण्याला माझ्या मते दोनच योद्धे पात्र होते. एक युवराज दुर्योधन आणि दुसरा श्रीकृष्ण. बोल अंगराज. हातातील गदा त्यानं सहजतेनं घोड्याच्या दगडी मूर्तीला टेकवून ठेवली. वैशाखाच्या उष्णतेमुळं कपाळावर उभा राहिलेले घामाचे बिंदू त्यानं उत्तर्यानं टिपले. दुर्योधन. काहीतरी बोलावं म्हणून मी ओठ उघडले, पण प्रभंजनही नेहमीच्या सवयीनं पाषाण मूर्तीसारखा तिथं उभाच होता. त्याच्याकडं पाहताच मी थांबलो. माझं बोलणं युवराजांशिवाय कुणालाही कळू नये अशी माझी इच्छा होती. प्रभंजन. दुर्योधन विजेसारखा कडाडला. वीज त्या पाषाण मूर्तीवर कोसळताच ती निमूटपणे नाहीशी झाली. क्षणभर शांतता पसरली. दुर्योधन पितामहांच्या वक्तव्यानं तूही पांडवांना घाबरून आहेस? मी विचारलं. कर्ण. पितामहांचं पांडव प्रेम आजचं नाही, ते तपातपांचं आहे हे काय मला माहीत नाही. त्यांच्या कोणत्याच सत्यकथनाला आता माझ्या लेखी कवडीचंही मोल नाही. त्यांनी सांगितलेल्या सत्याला इतका काल लोटून गेला आहे की हस्तिनापूरचं राज्य ही आज सरळ सरळ सामर्थ्याची स्पर्धा आहे. मग ती जिंकण्यासाठी कुरूंच्या इतर योद्ध्यांची वाट पाहत बसणार आहेस की काय तू? नाही, पण दुसरा कुठला मार्ग योजावा हे विचार करूनही सुचत नाही. भीमाच्या सामर्थ्य मेरूला घेरणारा कोणता दोर आणू? त्यात कसला विचार? उद्याच मी ससैन्य पांडवांवर द्वैतवनात चालून जाण्याचा निर्धार केला आहे. तू येणार नसलास तरी तुझं सैन्य माझ्या पाठीशी उभं कर. एकटा भीमच नव्हे तर 5ही जणांना कर्ण नष्ट करीलच. विश्वास का नाही? कर्ण आणि दुर्योधन या एकाच राजमुद्रेच्या 2 बाजू आहेत असं मी जगाला गरजून सांगतो ते काय खोटं आहे? तुझी तशीच माझीही इच्छा आहे, पण पांडव आपल्या अंगावर चालून येणार नाहीत या प्रवासात. का येणार नाहीत? ते वीर असतील तर असेल त्या सामर्थ्यासह ते आव्हान स्वीकारतील. नाही, ते आपल्या सैन्याची चाहूल लागताच द्वैतवन सोडून दुसऱ्या वनात जातील. त्यांना अंगावर घेण्यासाठी एकच मार्ग आहे. कोणता? द्वंद्वाचा तर नाही? नाही राधेय, तुझं द्वंद्वाचं आव्हानही ते कधीही स्वीकारणार नाहीत. त्यांना चेतविण्यासाठी एकच उपाय आहे. माणसाला दारिद्र्य आलं की तो चिडखोर होतो. तशा अवस्थेत त्यांच्यापुढं कुणीही कसल्याही वैभवाचं प्रदर्शन केलं की मग त्या तळपायाची आग मस्तकाला जाते. म्हणजे त्यांना हिनवण्यासाठी तुझ्या संपत्तीचं प्रदर्शन तू त्या रानटी श्वापदांनी भरलेल्या घनदाट अरण्यात मांडणार आहेस की काय? होय, प्रदर्शनच.
पण सुवर्ण अलंकारांनी सजलेल्या अनेक सुंदर दासींचं. त्या दासींच्या समवेत माझे बंधू पांडवांसमक्ष सरोवरात जलक्रीडा करतील आणि कुणाला नसली तरी भीमाला द्रौपदी क्रोधानं म्हणेल की माझे पाय चुरणाऱ्या त्या दासी अलंकार मंडित होऊन जलक्रीडा करताहेत, हे पाहण्यापेक्षा मला त्या पर्णकुटीत कोंडून जाळून का टाकत नाहीस तू? निर्भत्सनेनं पेटला तर तो एक भीमच, आणि मग तो मंदबुद्धी लगेच दासींच्या अंगावर धावून येईल. दुर्योधन, ठीक आहे, भीम तसा धावून यावाच. सरोवराकाठच्या हिरव्या कुर्णाचा आखाडा त्याच्या उन्मत्त रक्तानं मी माखून टाकीन. सत्यसेनाच्या हातातील आसुडाचे फटकारे त्याच्या पाठीवर सपासप ओढून सांगेन की आज मी खरोखरच हातात आसूड घेतला आहे आणि तो तुझ्यासारख्या नाटाळ घोड्याच्या पाठीवर ओढला आहे. अंगराज, ते तुला सहज शक्य आहे. म्हणूनच या घोषयात्रेत तुझ्याशिवाय अन्य कुणाला घ्यावं असं मला वाटत नाही. काही कमी अधिक झाल्यास सहाय्य म्हणून काही पदाती आणि थोडे सशस्त्र अश्वसाद असले तर पुरेसे आहेत. ज्या दासी बरोबर असतील त्याही इंद्रप्रस्थाच्या, त्याशिवाय द्रौपदीच्या क्रोधांगार भडकणार नाही. राजा, तू केवळ मामांच्या संकेतावर चालतोस असा ग्रह माझाही झाला होता, पण आज पटलं की काही योजना तुझ्याही असतात, केवळ तुझ्याच, आणि त्याही कल्पक. जीवन म्हणजे योजना, प्रतियोजनांचा आखाडा असतो. मामानी कपटानं युधिष्ठिराचं राज्य जिंकलं असं सगळं हस्तिनापूर म्हणतंय, पण ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की युधिष्ठिर काही केवळ दान देण्यासाठी द्यूताला बसला नव्हता. जर आम्ही हरलो असतो तर पांडवांनी आम्हाला काय पंचारतीनं ओवाळलं असतं? नको राजा, त्या द्यूताच्या स्मृती पुन्हा नकोत, त्या फाशांच्या गोष्टी नकोत. उगाच छातीत एक असह्य कळ उमटल्याचा मला भास झाला. कुठंतरी खुपत होतं, काहीतरी अस्वस्थ करून टाकत होतं. मी प्रकाशापासून दूर जातो आहे असं वाटत होतं. द्रौपदी, छे, तो 3 अक्षरी शब्द त्रिमुखी बाणासारखा हृदयात खुपत होता. नको ते नाव, नको तो वस्त्रांचा ढीग. चलतो मी. राजवैद्य माझ्यासाठी थांबले असणार. आसनावरून उठून आपल्या पायाकडे पाहत तो म्हणाला. कक्षाच्या द्वारातून बाहेर जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना मला आखाड्यातल्या स्पर्धेचा दिवस आठवला. तोच तो अमर्ष त्याच्या नसानसात आजही तसाच होता. तो निघून गेला आणि माझं मन त्याच्या गदेसारखं मंडल घेऊ लागलं. मी करतो आहे ते बरोबर आहे काय? घोषयात्रेच्या निमित्तानं जाऊन पांडवांची द्वंद्व खेळणं योग्य आहे काय? आपण अधःपतनाची एक एक पायदंडी आणखी तर उतरत नाही ना? आणि असलो तरी त्यात अयोग्य काय होतं? भिक्षेच्या निमित्तानं जाऊन प्रत्यक्ष श्रीकृष्णानं जरासंधाला भीमाकडून मारलं नव्हतं काय? पांडव आणि कर्ण हा संघर्ष किती काळ धुमसत ठेवायचा यालाही मर्यादा होत्या. घडेल ते पाहत बसायला मी काही पितामह आणि महामंत्री विदूर नव्हतो. द्वैतवनात हा मी निवडलेला एक निर्वाणीचा मार्ग होता. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.